मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांना श्रद्धांजली सर्वत्र दिली जात आहे। नागपुरात अजितदादांचा अस्थिकलश या ठिकाणी दर्शनासाठी आणण्यात आलेला आहे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येऊन दर्शन जे आहे ते घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। एक दुःखपूर्ण असं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि शब्द दिला की पाळणार, जनतेच्या हितासाठी अहोरात्र राबणारा, ज्यांच्या शब्दात होती धार कर्तृत्वाची, ज्यांच्या नजरेत होती आस प्रगतीची, अशा प्रकारचे जे अजितदादांबद्दल लागू होणारे स्लोगन जे आहे ते सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। नेमकी कशा प्रकारे ही श्रद्धांजली या ठिकाणी दिली जात आहे जाणून घेऊया। शहराध्यक्ष आपल्यासोबत आहे। दादा, काय सांगाल? दुःखपूर्ण घडी आहे, कशा प्रकारे दुःखद घटना घडलेली आहे। त्या प्रसंगी दादांच्या अस्थी नागपूर शहरामध्ये आम्ही काल स्वीकार केला रात्री। आज शहरातील सर्वांच्या दर्शनाकरता या ठिकाणी अस्थी आम्ही पक्ष कार्यालयात ठेवलेले आहे। अनेक मान्यवर या ठिकाणी शहरातले येऊन दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण जात आहे। आज 2 वाजेपर्यंत आम्ही या ठिकाणी थांबणार आहोत। 2 नंतर आंबोरा जे तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी विधिपूर्वक दादांच्या अस्थीचं आम्ही विसर्जन करू व दादांना ईश्वरचरणी सुख शांती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करू व त्यांच्यासारखं धडाडीचं नेतृत्व पुन्हा एकदा महाराष्ट्रात निर्माण हो त्यांच्या रूपाने अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। नक्कीच तानाजी वनवे आपल्यासोबत आहे। काय सांगाल, दादांचं जे नेतृत्व होतं संपूर्ण महाराष्ट्राला कुठेतरी हळहळ करून सोडून गेलं। महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय अजितदादा यांचा अकस्मात दुर्घटनेत जो मृत्यू झाला आणि त्याच्यामुळं पूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, सर्व पक्षीय लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत। असा एक लोकनेता गेल्यामुळे सर्वांना अतिशय दुःख झालेलं आहे। त्यांचा अस्थिकलश शहराध्यक्ष अनिलजी अहिरकर यांच्या आणि राजाभाऊ टाकसाळे ग्रामीण अध्यक्ष यांच्या उपस्थितीत या अस्थिकलशाचं दर्शन घेण्यासाठी हजारो लोक या कार्यालयामध्ये सातत्याने येत आहेत आणि त्यांचं अस्थिकलशाचं दर्शन घेत आहेत। हा अस्थिकलश या ठिकाणी एका भव्य याच्याने यात्रा त्यांची काढण्यात येईल आणि ते आंबोरा तीर्थक्षेत्र येथे त्यांचा अस्थिकलश विसर्जित होईल। त्यानिमित्ताने त्यांना पक्षातर्फे, माझ्यातर्फे, परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। नक्कीच अगदी दुःखाचं असं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते आहे। प्रत्येक कार्यकर्ता असो, पदाधिकारी असो, त्यांच्या चेहऱ्यावर दुःख जे आहे ते या ठिकाणी दिसते आहे आणि भावपूर्ण श्रद्धांजली जी आहे ती या ठिकाणी दिली जात आहे। अस्थिकलशाचं विसर्जन आंबोरा इथे या पवित्र तीर्थस्थळी होणार आहे आणि त्यासाठी 2 वाजेपर्यंत या ठिकाणी या अस्थिकलशाच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।